आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत साहेबांनाच तिथं जे इतिहासाचे तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता। त्याच्याकडे ईडी आणि सीबीआयली समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता आणि तेली शब्द संभाजी राजेंच्या बद्दल आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलून तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे। त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली, सुरुवातीला सिक्युरिटी दिली आणि आता तुम्ही म्हणता तो गायब झाला। पोलिसांसमोर तो गायब झाला का? म्हणजे कालचं पत्रकार परिषद म्हणजे हास्यास्पद पत्रकार परिषद होती। त्याच्यामध्ये कुठेतरी मला एवढंच सांगायचंय की सत्तेतले लोक म्हणतायत विरोधी पक्षामध्ये कुठेतरी एकी नाहीये, नाहीतर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तुम्हाला बहुमत मिळून सुद्धा तिथं तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सरकार चालवलं पाहिजे तसं राज्य सरकार तिथं चालवत नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे या बजेटमध्ये आमच्या अपेक्षा खूप आहेत। आम्ही प्रश्न मांडणार आहोत, सामान्य लोकांच्या सुरक्षतेचे प्रश्न, महिलांचे सुरक्षतेचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, भ्रष्टाचाराचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न बरेच काय आहेत आणि या अधिवेशनामध्ये आमच्या सारख्यांना बोलण्याची संधी दिली अशी अपेक्षा। कारण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एकच वाक्य हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्हाला आवडलं की आम्ही अध्यक्षांना विनंती करणार आहोत की नवीन आमदारांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे। तसं बघितलं तर आम्ही दुसरी टर्म असली तरी गेल्या टर्म मध्ये आम्हाला सुद्धा जास्त बोलून दिलं नव्हतं। तेव्हा आमच्या सारख्या आमदारांना तुम्ही बोलून जर देणार असाल आणि फक्त बोलून मोकळं न होता खऱ्या अर्थाने तुम्ही ते लागू करणार असाल तर त्या गोष्टीचं त्या स्टेटमेंटचं आम्ही नक्कीच स्वागत करतो। एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो। जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याला नक्कीच उत्तर देण्यासाठी मी तयार आहे।